वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या प्रकरणात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या संदर्भात माहिती पाहिली. आज आपण अर्थशास्त्र 11वी अर्थशास्त्राचे जे नवीन प्रकरण आहे पैसा या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पैसा, मनी या शब्दाशी तुम्ही सर्वजण नोन आहात, म्हणजे सर्वांना तुम्हाला पैसा म्हणजे काय हे तर माहीतच आहे. आता दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करण्यासाठी तुम्ही पैशाचा वापर करतात, त्यामुळे प्रत्येकजण पैसा या संज्ञेशी परिचित आहे. प्रत्येकालाच पैसा म्हणजे काय हे तर माहीत आहे. परंतु एक असाही विचार तुम्ही केला का की तुम्ही हा पैसा का वापरतात? व्यवहार करताना पैसा का स्वीकार्य आहे? अशा काही समस्या किंवा पैसा जी नोट आहे 10 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 1000, 2000 रुपये, या ज्या नोटा आहे 500 रुपये, या नोटा तुम्ही का स्वीकारतात? जर एखादा कोरा कागद आहे, त्या कोऱ्या कागदावर मी लिहिलं 500 रुपये, त्याला कलर वगैरे केला आणि तो तुम्हाला दिला, तर तो स्वीकार्य आहे का? नाही. का स्वीकार्य नाही? जर तुम्ही आपल्या चलनाचं नीट निरीक्षण केलं. आता समजा ही आहे 200 रुपयांची नोट. किती रुपयांची? 200 रुपयांची. मग ही 200 रुपयांची का तर इथे दिलेले आहे. हिचे फेस व्हॅल्यू, याला दर्शनी मूल्य असे म्हणतात, जे तुम्हाला दिसताक्षणी समजते, ज्याच्या सहाय्याने तुम्हाला समजतं की आता ही 200 रुपयाची नोट आहे. मग ठीक आहे, कुठल्याही कागदावर 200 रुपये लिहिले ते तुम्ही घेणार का? नाही घेणार. का नाही घेणार? तर त्याचं कारण पहा. जर तुम्ही नोटेचा हा भाग बघितला, महात्मा गांधीजींचा जो फोटो आहे त्याच्या पलीकडे इथे ही जी पट्टी आहे, त्या पट्टीच्या बरोबर साईडला इथे काही सेंटेन्स लिहिलेले आहे. तर काय लिहिलेलं आहे पाहते, तर ते लिहिलेलं आहे, ती आहे एक प्रकारची प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट काय आहे पहा. मैं धारक को 200 रुपये देने का वचन अदा करता हूँ. पहा, परत रिपीट करतोय पहा. जर तुमच्याकडे नोट असेल तर काळजीपूर्वक त्या नोटेवर बघा. इथे त्याने दिलेलं आहे, मैं धारक को 200 रुपये देने का वचन अदा करता हूँ, आणि त्या खाली बरोबर सेंटरला गव्हर्नर. कोणाचा गव्हर्नर आहे हा? तर हा आहे RBIचा गव्हर्नर, जी भारताची शिखर बँक आहे, सर्वोच्च बँक आहे. फायनान्शियल सेक्टरवर ज्या बँकेचं कंट्रोलिंग आहे अशी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने इथे सिग्नेचर केलेली आहे. काय म्हणून सिग्नेचर केलेले आहे पहा, वरती त्याने दिलेलं आहे, मैं धारक को 200 रुपये देने का वचन अदा करता हूँ. मग हे काय आहे? तर ही नोट म्हणजे एक प्रकारची प्रॉमिसरी नोट आहे, वचन चिठ्ठी. आणि हे वचन कोणी दिलेलं आहे आपल्याला? आपली जी सर्वोच्च फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने ते वचन दिले. म्हणून हा पैसा काय आहे? स्वीकार्य आहे. चलनामध्ये याचा वापर तुम्ही सहजपणे करू शकतात. तर असा हा पैसा. या पैशा संदर्भात जर आपण माहिती घेतली तर पहा, पैसा साधारणपणे विज्ञानाचा जर विचार केला तर विज्ञानामध्ये अग्नीचा शोध हा महत्त्वपूर्ण मानला गेला. अग्नीचा शोधानंतर मानवात परिवर्तन होत गेलं. त्यानंतर यंत्रविज्ञान जे आहे, त्या यंत्रविज्ञानामध्ये चाकाचा शोध लागला, आणि चाकाच्या शोधानंतर खऱ्या अर्थाने मानवाच्या विकासाला चालना मिळाली, मानवाची प्रगती होत गेली. त्याचप्रमाणे पहा, अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेस पैशाचा शोध लागला, पैशाची संकल्पना विकसित झाली, त्या पैशाच्या संकल्पनेनंतर आर्थिक व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. म्हणजेच पहा, विज्ञानात अग्नीचा शोध, परत
शास्त्रामध्ये चाकाचा शोध आणि अर्थशास्त्रामध्ये पैशाचा शोध, हे सर्व शोध कसे आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी जीवनात महत्त्वाचं स्थान या शोधांना दिलं गेलेलं आहे. तर असा हा पैशाच्या बाबतीत जर विचार केला तर आपण पूर्वीचा कालखंड विचारात घेऊ, ज्यावेळेस पैसा अस्तित्वात नव्हता. मग पैसा अस्तित्वात नव्हता त्यावेळेस काय होत होतं, तर त्यावेळेस कमोडिटी एक्सचेंज, त्याला तुम्ही म्हणतात वस्तू विनिमय. म्हणजेच काय, तर वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणे आणि घेणे, म्हणजे वस्तू देऊन दुसरी वस्तू खरेदी करायची, अशा प्रकारची प्रथा पूर्वीच्या कालखंडामध्ये कार्यरत होती. त्यालाच तुम्ही कमोडिटी एक्सचेंज किंवा वस्तू विनिमय असे म्हणतात. अशा या वस्तू विनिमयामध्ये अनेक समस्या होत्या. आता वस्तू विनिमय कशी संकल्पना आहे पहा. समजा एखादा मच्छीमार आहे, त्याने मासे पकडले, तो बाजारात गेला, त्याने मासे विकून एखाद्या शेतकऱ्याकडनं तांदूळ विकत घेतले. म्हणजे माशाच्या बदल्यात काय विकत घेतलं, त्याने तांदूळ विकत घेतले. एखादा शेतकरी आहे, त्याने दुधाचा व्यवसाय आहे, त्याने दूध देऊन तेलाचा व्यवसाय करणाऱ्या तेलाच्या व्यापाऱ्याकडनं तेल विकत घेतलं. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू दिल्या आणि घेतल्या जात होत्या. यालाच वस्तू विनिमय असे म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये कमोडिटी एक्सचेंज असे म्हटले जाते. मग आता हा जो वस्तू विनिमय आहे, या वस्तू विनिमयामध्ये अनेक समस्या होत्या आणि या समस्यांमुळेच पुढे पैशाचा शोध लागला. तर पहा, वस्तू विनिमयाची सर्वात पहिली समस्या होती गरजांच्या दुहेरी संयोगांचा अभाव. आता आपण पैशाचा वापर कशासाठी करत असतो, एक्सचेंज विनिमय करण्यासाठी करत असतो. मग पूर्वीच्या काळी वस्तू एक्सचेंज केल्या जात होत्या. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे जी वस्तू जास्त प्रमाणावर आहे ती वस्तू देऊन त्याला जी आवश्यक वस्तू आहे, गरजेची वस्तू आहे, ती वस्तू तो घेत होता. कशाच्या साहाय्याने, कमोडिटी एक्सचेंजच्या साहाय्याने, वस्तू विनिमयाच्या साहाय्याने. पण आता बघा, एक सर्वात महत्त्वाची समस्या मानलेली ही की गरजांचा दुहेरी संयोग. आता हा काय संयोग आहे, समजा ए व्यक्ती आहे, ए व्यक्तीजवळ एक्स वस्तू आहे आणि ती एक्स वस्तू देऊन ए व्यक्तीला वाय वस्तू खरेदी करायची आहे. म्हणजे ए व्यक्तीकडे एक्स वस्तू आहे, ती वस्तू देऊन त्याला काय खरेदी करायचं आहे, परचेस काय करायचं आहे, वाय वस्तू. आणि बी व्यक्ती आहे, बी व्यक्तीकडे वाय वस्तू आहे, पण ही वाय वस्तू देऊन त्याला जर झेड वस्तू खरेदी करायची असेल तर या ठिकाणी ए आणि बी यांच्यामध्ये व्यवहार होईल का, नाही. कारण की ठीक आहे, ए ला एक्स वस्तू देऊन वाय वस्तू खरेदी करायची आहे, परंतु बी ला वाय वस्तूची एक्स वस्तूची आवश्यकताच नाही. बी कडे वाय वस्तू आहे पण त्याला एक्स वस्तूची आवश्यकता नाही, त्याला आवश्यकता कशाची आहे, झेड वस्तूंची. म्हणजेच दोन्ही व्यक्तींच्या गरजांचा संयोग येथे आपल्याला करता येत नाही. एक सिंपल लँग्वेजमध्ये जर तुम्हाला उदाहरण द्यायचं की एखादा शेतकरी आहे, त्याच्याकडे तांदूळ आहे, ते तांदूळ देऊन त्याला तेल खरेदी करायचं आहे आणि त्या दुसऱ्या व्यक्ती आहे त्याच्याकडे तेल आहे पण त्याला ते तेल देऊन जर गहू खरेदी करायचे असतील तर त्याला त्या तांदळाचं व्हॅल्युएशन नाही आहे. मग अशा प्रकारे ए व्यक्ती आणि बी व्यक्ती यांच्यामध्ये व्यवहार होणं अशक्य आहे. म्हणजेच याला म्हणतात गरजांच्या दुहेरी संयोगांचा अभाव. त्यानंतर पहा, दुसरी समस्या होती वस्तू विनिमयामध्ये मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. आता व्हॅल्युएशन कसं ठरणार वस्तू विनिमयामध्ये, 2 लिटर दूध आणि 2 किलो तांदूळ, यात व्हॅल्युएशन आहे का, कशा प्रकारचं. आता समजा पहा, 2 लिटर दुधाच्या तुलनेत जर बदल्यात तुम्ही 2 किलो तांदूळ, आता मस्त बासमती तांदूळ आहे, त्याची किंमत आणि दुधाची किंमत यात डिफरन्स आहे. पण मग त्या 2 लिटर दुधाच्या तुलनेत 2 किलो तांदूळ जर तुम्हाला हवा असेल तर येथे मूल्याचा सामायिक मापदंड विचारात घेतला जात नाही. म्हणजे दुधाचं व्हॅल्युएशन वेगळं आणि तांदळाचं व्हॅल्युएशन वेगळं.
त्यामुळे पहा वस्तू विनिमयामध्ये मूल्याच्या सामायिक मापदंडाचा देखील अभाव होता. त्यानंतर पुढे आहे पहा वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. आता बऱ्याच वस्तू अशा असतात की त्या नाशवंत वस्तू असतात. आपल्याला पहा की रोजच्या रोज व्यवहार करणं काही, आता समजा काही वस्तू आल्यात, मग त्या वस्तूंच्या बदल्यात तुम्हाला दुसरी वस्तू घ्यायची आहे, मग ती वस्तू साठवून ठेवणं गरजेचं आहे. पण काही वस्तू अशा आहेत की त्या आजच वापरा, उद्या त्यांचा वापर होत नाही, त्या नाशवंत स्वरूपाच्या वस्तू आहेत. दूध, मासे, अंडी यासारख्या वस्तू दीर्घकाळासाठी स्टोअर करून ठेवता येत नाही. मग अशा वस्तू जर दीर्घकाळासाठी स्टोअर करून ठेवता, साठा करून ठेवता येत नसेल, तर वस्तू विनिमयामध्ये वस्तूंचा साठा करण्यावर देखील समस्या येते. आणखीन पहा काही काही वस्तू खूप मोठ्या प्रमाणावरच्या असतात. आता एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. सोनार आहे, मस्त मोठं दुकान आहे सोनाराचं, आणि त्या सोनाराच्या दुकानामध्ये एखादा शेतकरी गेला. वस्तू विनिमयाच्या पद्धतीचं उदाहरण देतो पहा. त्याला सोनं खरेदी करायचं आणि त्या बदल्यात त्याने जर त्या सोनाराला एखादं जनावर दिलं, तर त्या जनावराचा साठा करण्यामध्ये त्या सोनाराला नक्कीच समस्या निर्माण होणार. म्हणजेच पहा वस्तू विनिमयामध्ये वस्तूंचा साठा करण्याची ही एक समस्या होती. नाशवंत वस्तूंचा साठा करून ठेवता येत नव्हता, त्यामुळे वस्तू विनिमयामध्ये त्या समस्येच्या वस्तू होत्या. त्यानंतर पुढे पहा विभाज्यतेची अडचण. ही एक महत्त्वाची अडचण वस्तू विनिमयामध्ये आहे पहा. विभाज्यता म्हणजे वस्तूची विभागणी. आता काही काही वस्तू अशा असतात, समजा घर आहे, त्यानंतर प्राणी आहे, यांची विभागणी करता येत नाही, तुकडीकरण करता येत नाही. अशा काही वस्तू आहे की ज्यांचे तुकडीकरण करता येत नाही, त्याच्यामुळे त्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये फायदेशीर पडत नाही. आता एक सिंपल उदाहरण देतो पहा. एखाद्या शेतकऱ्याला एक बकरी देऊन एक पोतं खरेदी करायचंय, गव्हाचं पोतं. पण गव्हाचं पोतं ज्याला विकायचंय त्याला जर अर्धच पोतं विकायचं असेल तर त्या पोत्याचा अर्धा भाग करता येईल, परंतु बकरीचा अर्धा भाग करणं शक्य आहे का? नाही. म्हणजे निर्जीव वस्तूंचा अर्धा भाग झाला, ठीक आहे, धान्य होतं, धान्याचा अर्धा भाग झाला, पण त्या प्राण्याचा जो सजीव वस्तू आहे त्याचा अर्धा भाग होणं शक्य नाही. वस्तू विनिमयामध्ये प्राण्यांचाही विनिमय होत होता सुरुवातीला. प्राणी देऊन काही वस्तू खरेदी केल्या जात होत्या, म्हणजे बकऱ्या असतील, कोंबड्या असतील, यांच्या बदल्यात वस्तूंची खरेदी विक्री केली जात होती. त्यामुळे लक्षात ठेवा विभाज्यतेची अडचण होती. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा पॉईंट आहे पहा वस्तू विनिमयामधला, त्याला तुम्ही म्हणतात विलंबित देणी देण्याची अडचण. विलंबित, आता हिशोब उधारी म्हणतो आपण. जसं पहा दुकानदार आहेत, तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला त्याच्याकडनं सामान त्याला पैसे दिले आणि महिनाभर त्याच्याकडनं सामान घेत गेले, ही विलंबित हिशोब म्हणतो आपण. पण वस्तू विनिमयामध्ये विलंबित देणी देण्याची अडचण होती. समजा आता पहा तुम्ही जनावरं घेऊन गेलात वस्तू विनिमयामध्ये, एखाद्या वस्तूच्या बदल्यात जनावर किंवा जनावर खरेदी केलं आणि 10 महिन्या किंवा 1 वर्षानंतर ते जनावर परत आणून दिलं, तर नक्कीच त्या जनावराची कार्यक्षमता काय झालेली असणार आहे? कमी झालेली असणार. वयोमानानुसार त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडत असतो. त्यामुळे विलंबित देणी देण्याची एक सर्वात महत्त्वाची अडचण होती. परत ज्या नाशवंत वस्तू आहे त्यांच्या बाबतीतही विलंबित देणी देण्याची समस्या आहे. नाशवंत वस्तूंना तुम्ही समजा आज घेतलेली वस्तू 3 दिवसानंतर तुम्ही परत घेऊन आलात, ही तुमची वस्तू, पण ती 3 दिवसानंतर ती खराब झालेली असणार आहे. त्यामुळे विलंबित देणी देण्याची देखील समस्या वस्तू विनिमयामध्ये होती. अशा प्रकारे वस्तू विनिमयाच्या या 5 अडचणी आपण पाहिल्या. गरजांचा दुहेरी संयोग, त्यानंतर मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव, वस्तूंचा साठा करण्याची अडचण, त्यानंतर विभाज्यतेची समस्या आणि शेवटचा आहे विलंबित देणी देण्याची अडचण. तर असा हा वस्तू विनिमयाच्या समस्या, आणि याच समस्येमुळे पहा पैशाचा उगम झाला. मग आता पैसा म्हणजे काय? पहा, पैशाची एक व्याख्या केलेली आहे प्राध्यापक राऊतर यांनी. जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे
त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशा कुठल्याही वस्तूला पैसा असे म्हणतात. मी पुन्हा एकदा रिपीट करतो पहा. जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशा कुठल्याही वस्तूला पैसा असे म्हणतात. सर्वात महत्त्वाची व्याख्या आहे त्यामुळे तिसऱ्या वेळेस पुन्हा रिपीट करतोय पहा. जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वत्र स्वीकार्य असते सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापन व मूल्य संचयनाचे कार्य करते अशा कुठल्याही वस्तूला पैसा असे म्हणतात. त्यानंतर पुढे पहा. प्राध्यापक वॉकर यांनी एक पैशाची व्याख्या केली. सिंपल व्याख्या आहे पहा. जो पैशाची कार्य करतो तो पैसा. म्हणजे पैशाची कार्य करणारी कुठलीही वस्तू त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? पैसा. तर मग आपल्याकडे पहा पैसा म्हणून नोटांचा वापर केला जातो, चलनी नाण्यांचा वापर केला जातो. मग पैशाची उत्क्रांती कशा प्रकारे होत गेली, टप्प्याटप्प्याने पैशाच्या संकल्पनेमध्ये बदल कशा प्रकारे होत गेला तो आपण पुढील लेक्चरला अभ्यासू. या लेक्चरमध्ये पहा वस्तू विनिमय आणि पैसा या दोन संकल्पना सांगितल्या आहेत. त्याचबरोबर वस्तू विनिमयाच्या समस्या किंवा अडचणी सांगितलेल्या आहे. त्या सर्व अडचणी आणि संकल्पना यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर समजल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चर स्टार्ट टू एंड पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.